हॅलो 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 गाईज, परत तुमचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे माझ्या. आत्ता वाजले आहेत 7. मी एक माझ्या गावामध्ये कोकणात, तर तुम्हाला मी माझी बाग दाखवणार आहे, एक्सप्लोअर करणार आहे. म्हणजे मग तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही लास्टपर्यंत माझ्यासोबत राहा, ठीक आहे गाईज. पूर्ण बघा, पूर्ण दाखवतो मी तुम्हाला, सगळं सांगतो काय काय आहे बागमध्ये, किती झाड आहेत, किती नाही, काय आहे काय नाही. तुम्हाला घर दाखवतो माझं, ठीक आहे. बघा, तुम्हाला आधी मी दाखवतो, आमचा हा मेन गेट आहे आणि मग त्यानंतर म्हणजे हा रोड आहे आणि तिथं बघा वाईस असं. आणि इकडं सगळी घर हे चिर आहेत ना, इथं त्याच्यानी घरं असतात सगळ्यांची. तर आपण आता गेटमध्ये जाऊ, आतमध्ये जाऊ आपण, गेट खोलून. आणि ही आपली बाग झाली स्टार्ट इथून, घर आणि बाग. हे बघा, हा एक आंब्याचा झाड आहे, हा पण कलम लावलेला आहे. ते बाबांनी आता हे 2 झाडं लावलेले आहेत. हे बघा, याला हेल्मेट लावून उभा केलेला आहे फक्त. हे आंबे आहे, आंब्याचे झाड आहेत ही सगळी. इथे चिरं ठेवलेले आहेत बघा. हे पण आंब्याचाच झाड आहे, हावाला पण म्हणजे आंब्याचेच बाग आहे तिथं जास्त, बाबांनी लावलेले स्वतः. हा पण आंब्याचाच आहे, तिथं पण आंब्याचाच आहे. तुम्हाला मी आंबे दाखवू का? हे बघा, आता इकडं तर आंब्याचा सीझन गेला, म्हणजे हाय असं चालू पूर्ण नाही गेला तरी, म्हणजे कमी आहे. आणि इथं बघा ही विहीर आहे, तिथं आम्ही म्हणजे आमच्या घरात आणि या झाडांना पूर्ण पाणी जातं. ही बघा, ही विहीर आहे, ही पूर्ण झाडं आणि घरांना पाणी जातं. या म्हणजे पर्सनल विहीर आहे, अशी गावातली नाही. आणि हे बघा, हा चिकूचं झाड आहे, चिकू तुम्हाला वरती दिसत असेल ते बघा, हा आहे चिकूचं झाड. चिकू आता हे तर कच्चे आहेत, ते माहीत नाही, ते वरती आहेत ना, त्या कालच काढलेत बाबांनी, खूप आणले. इथं पण आंब्याचं झाड आहे, तो काजूचा झाड आहे. त्यानंतर ही विहीर झाली, हा परत आंब्याचा झाड. हा तुम्हाला तिथं आंबा दाखवला. आणि हा पण आंब्याचा झाड आत्ता लावला आहे. तिकडे पण एक आंब्याचा झाड आहे आणि बाकी तिथे एक काजूचा झाड आहे. बस, हा पण एक आंब्याचा आहे. तिथं पण एक कलम लावला आहे आंब्याचा. हा एक इकडे झाला. ह्याच्यामध्ये आंबे, ह्याच्यामध्ये आतमध्ये नाही, आतमध्ये आहेत, बाहेर इकडे दिसणार नाही तुम्हाला. ही पण एक आंब्याचं झाड आहे. हा तिथे एक, आपण त्या साईडून तसं आलो विहिरीच्या इथून, तसं तुम्हाला आता इथून असं गेटवरून दाखवते. आता एक हा आंब्याचं झाड आहे, हा एक झाला गेटवरून ना गाईस, ते तुम्हाला तिथे जाऊन दाखवले. हा एक, हा आणि हा, असे गेटवरून 2, 4, 5, 6 आहेत, ठीक आहे. हा इथं एक आंब्याचं झाड आहे, तुम्हाला असंच परत नेतो. इथे परत आंब्याचं झाड भेटेल तुम्हाला. मोटर वगैरे चालू करायचं ते इथं आहे आतमध्ये. इथं परत आंब्याची कलम आहेत, इथं पूर्ण ते तुम्हाला जिथून दाखवलं. आंबे कालच काढलेले आहेत बाबांनी. आणि इथे पण आंब्याचं झाड आहे लावलेला, आणि ते पण आंब्याचे कलम बघा. आंबा तुम्हाला दिसत असेल इथून, हा बघा आंबा. वरती 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 आहेत आंबे, सगळं आंब्याचं झाड बघा. हा मोठा कलम आहे, सगळ्या वरती पण आंबे तेव्हा. हा मोठा आला झाड आंब्याचा आंबा. बाकी आहे बघा, व्ह्यू बघा कसला भारी येतो इथून, कडक ना गाईस. हा, ही सगळी आंब्याची कलम आहेत मोठी मोठी. हे बघा, एक तिथं पण आंब्याचं कलम आहे. आणि हे
हे जेवढं आपलं सगळं आहे आणि तिथून आतमध्ये दिसते तुम्हाला बॉर्डर दिसते, बॉर्डर इथून सगळं आपलंच आहे, म्हणजे बाग आहे. ठीक आहे. आपण आंब्याचा कलम आहे, तिथून आपण आलो असं फिरून, ह्याच्या इथून आपण तसं फिरून आलो. आता इथं पण आंब्याचे कलम आहेत, जास्त आंब्याची कलमच दिसेल तुम्हाला. आई तिथं झाडू मारते बघा. इथं पण आंब्याची कलम आहे, इथं आहे बघा सगळी. इथं पण आंब्याची कलम आहेत. आणि 3 नारळाचे झाड आहेत बघा मोठे, हे तुम्हाला बाहेरून दिसेल गेटमधून. हे 2 तिथं गेट होता तो बघा, तो गेट. आणि इथून असं सरळ तिथून पूर्ण अशी एवढी बाग दाखवली. तिथून पुढे पण आहे, पुढे पण दाखवतो बघा. हा पण एक आंब्याचं झाड आहे, इथं आंबे बघा. इकडं पण आंब्याचं झाड आहे. आणि इथं हे 3 तुम्हाला नारळाचे झाड दाखवले. आता इथं पण नारळचे झाड आहेत बघा. नारळ पण आले त्याला एकदम रेडी आले, हे बघा. पण त्या साईडला पण जाऊ, घराच्या त्या साईडला पण आहे. आणि आता बाथरूम आहे, हे काय तुम्हाला दाखवू नाही शकत. हे बघा, हा पण एक आंब्याचं झाड आहे. आणि इथं फणसाचं झाड आहे एक, हा फणसाचं झाड आहे. हा बघा, हा फणसाचं झाड आहे. फणस दिसला तुम्हाला काहीच, तो फणस ते काय बघताय बघा. हा फणसाचं झाड आहे, फणसाचं बघा किती मोठे फणस आहेत बघा. उन्हामध्ये नाही दिसत असेल, हे बघा फणस बघा किती मोठे आहेत. ती पिकलेले नाही आहेत अजून, म्हणजे पिकलेले असेल. हे बघा, हे आमचे मांजर. आणि इथं केल्याचं झाड लावले, तर बघ केले दिसले. हाय गाईस, केल्याचं झाड. ठीक आहे. नारळ बघा, ह्याला भरपूर नारळ आले आहेत. बाकी इकडे पण झाडं लावलेली आहेत बाबांनी आता सध्या. असं पूर्ण हा आपला घर. इथं पण आहे गाईस. इथं आधी 3 झाडं होते आंब्याचेच, पण ते काढून टाकले. मग हा एक झाड आहे आंब्याचा. इथं हे बघा नारळ काढलेले आहेत. हा घर पूर्ण. आणि इकडं काट्या जमून ठेवतात. पाठचा दरवाजा आहे इथं बघा. हे बघा फुलं आहे, सगळी फुलांची झाड आहे. लाल लाल तुम्हाला दिसत फुल, सगळी फुलांची झाड आहे तिथं. फुलांची हा 1 2 3 4. आणि हा कसला तरी मनी प्लॅन्ट आहे. हा पण बाबाने लावल्या पैशासाठी. हे बघा, हे सकाळचे झोपलेत, 7 वाजून गेले झोपलेत तरी. आणि हे बघा ठीक आहे. हे तुम्हाला माहीत असेल कोकणामध्ये लावतात ते घर आहे. ते लोक आता झोपलेले आहेत. आता आपण इथून असं जाऊ. तुम्ही बघा इथं पण 2 नारळाचे झाड आहेत. 3 आहेत 3. हो ना, 3 नारळाचे झाड आहेत. तिथं पण आंब्याचंच आहे. आंब्याचं तुम्हाला दाखवलं मी. हे बघा इथं लाकडं जमा करून ठेवलेले आहेत. हा काजूचा झाड आहे. तिथं आंबा पडलेला आहे, पण तो खाल्लेला आहे. बघा आमचा घरचा पाठचा हे आहे. इकडे लाकडं जमा करून ठेवले आहेत. हे बघा आंब्याचं झाड आहे एक. हा त्यानंतर इथं बघा ही फुलं
ह्याच्याने हे पण बनवतात गजरा वगैरे. इकडं असं तर लाकडाचं आहे जास्त. तिथं तरी आहेत आंब्याची झाडं. हे पण काजूची झाडं आहेत. काजू लागली नाहीत यावर्षी यांना. पण दाखवते बघा, हे आंब्याचं झाड आहे. इथं पण आंब्याचंच झाड आहे. पण तुम्हाला काय मी दाखवतो, रसाला फणस आहे. रसाला फणसचं झाड आहे हा बघा. जो तिकडं तुम्हाला दाखवला तो आधीचा तो माहीत नाही. इकडचा एक माहीत आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. तो पण आपलाच आहे, जसं मला माहीत नाही तरी तुम्हाला मी दाखवतो. बघा आंब्याचं झाड आहे ते सगळी. इथं पण हा काजूचं झाड आहे मोठा आला. हा पण एक आंब्याचं झाड आहे. इथं परत बाबांनी लावले आहे ते बघा आंब्याची झाडं. पण आंब्याची तो आंब्याचं झाड एक इथं पण लावलेलं आहे. तर बघा 1 2 3 4 5 लाईनीने. हा बघा हा कापा आहे. हा कापा फणस आहे. कापा फणस हा बघा. हा कापायचा आहे. कापायचा एवढं माहिती आहे. तो रसाला होता. तिकडचा तुम्हाला मोठावाला दाखवला तो माहीत नाही कोणता होता. पण ठीक आहे. बघा इथं पण आंबा आहे. आंबे मी जास्त दाखवणार नाही कारण की ते वरती आहेत. तर वरती आता आपण कॅमेराचं पोचू नाही शकत. हे बघा ही चायची पात आहे. चायची पात ही वाली. इथं पण देवा लाईनीने असे आंब्याचे झाडं लावलेले आहेत. आता त्यानंतर तुम्ही 2-3 वर्षानंतर पण बघाल तरी हे असंच असेल. असंच म्हणजे मोठे झालेले असेल. आणि हा कढीपत्ताचं झाड आहे. कढीपत्ता हा बघा. हा कढीपत्ताचा. आणि हा लिंबूचा. लिंबू तर काढू रे बघा. इथं कच्चे लिंबू आहे. कच्चा लिंबू एक आहे. हा एक ह्याचा नारळाचं झाड आहे. आतमध्ये आहे दिसणार नाही ते बघा. एक तिथं एक आहे. बघा ह्याचं झाड आहे. केल्याचा बघा. केल्याचा झाड आहे परत भेटलेला आहे आपल्याला. हा पण नारळाचं झाड आहे. हा बघा डोगेशभाई. आणि हे पण परत आंब्याची बाग आहे. हे आपण इथं अजून लावलेले आहेत. म्हणजे अजून 2 झाडं लावलेली आहेत इकडे सोबत. इथं एक ती परत चायची पात आहे. आंबा बघा गाईस माझ्या हाताहून मोठा आहे. हे बघा तुम्हाला असं व्हिडिओमध्ये नाही दिसणार पण हा खरामध्ये जाम मोठा आहे. आणि हा म्हणजे बाकी सगळे कलमे आहेत ना त्याच्यामधला आंबा नाही. म्हणजे हा पावसामध्ये येणार आहे. म्हणजे असे बाबा बोललेले मला ते आठवण आहे. तिकडे लागलेलं आहे. दोघेच बाई गेला तिकडं. हा घर आपला तुम्हाला माहीत असेल. तिकडं घर असेच असतात. हे बघा हे पण नारळाचं झाड आहे. आणि तिकडं आहे बाकी तुम्हाला दाखवतो. हे बघा हा कसला झाड आहे. हा कसला झाड आहे ना मला कमेंटमध्ये करून सांगा. ठीक आहे. हा कसला झाड आहे मला तो. आणि हा बघा हे फुलं किती मस्त आले पिंक कलरचे. पण इथे आंब्याचं झाड आहे हे. आणि हे पण. आणि मला गाईज हे पण सांगा हा जो लांबडा झाड गेला आहे हावाला हा तो कोणता झाड आहे. मला माहिती आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे गाईज. चला तर गाईज आता हा मी ब्लॉग इथंच एंड करतो आहे. तुम्हाला जर माझी बाग आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कशी आहे कशी नाही ते. आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तो पुढचा ब्लॉग कोणता असेल कुठचा असेल तो आपल्याला पण माहिती गाईज. ठीक आहे. लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटत राहू. आपली फॅमिली पुढे वाढू गाईज. ठीक आहे. चला मिलते नेक्स्ट ब्लॉग में.